शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो बघा, अंगणामध्ये चिनी गुलाबाचं सुंदर असं फुल उमललेलं आहे, पारिजातकाचाही सडा शिंपलेला आहे आणि आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे मैत्रिणींनो। तर सगळ्यांना श्रावणी चौथ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंदिरातही जायचं आहे मैत्रिणींनो, मंदिरातून पटकन दर्शन घेऊन यायचं आहे आणि आज जरा शेतात काम चालू आहे, जीसीपी येणार आहे कारण आपल्या वावराच्या कडेला जरा गबाळ झालेलं आहे, जास्त झाडवानं झालंय, सगळं काढायचं आहे। तर आपण थेट वावरात गेल्यावरच बघूया काय काय आपलं काम चालतंय ते। झूम 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 यांचं झूमिंग स्टार्ट। फोटोग्राफर है जा पुढे जावई थांबा। आपल्या वावराच्या कडेने लय सारं गवत उगलं होतं, सगळ्या साईडनी बांधा सगळ्या साईडनी टणटण्या। तर आता जीसीबी चाललेला आहे, रे बघा सगळं टणटण्या जे काही गवत आहे, बाबळी बिबळी बोरीच्या बोराट्या बारक्या लय झाडवानं उगली, सगळं काढायचं चालले। असं आता प्लेन झाले, सगळ्या चारी राऊंडनी काढायचं काम चाललेलं आहे। जीसीबी वाल्याचं चाललंय काम आणि लावल्या मोठ्या मोठ्या आवाजामध्ये गाणी टेप। तर त्या असं द्या शेतात काम करायला, जीसीबी असं द्या, इतका नाद असतो ह्या ड्रायव्हर लोकांना, मोठ्या मोठ्याने टेप रेकॉर्ड लावते चालू यांची गाणी। तर चला आता अजून खालच्या शेतात जायचंय कारण तिकडं पण लय टणटण्या झाल्या ते, म्हणून हे सगळं साफसफाई करायचं काम चाललंय। बघा आता जीसीबीने ती बाबळ तोडली, कारण छोटे छोटे बाबळीचे झुरपुडं होते पण ते तशीच ठेवल्यावर एकदम मोठं झाड झालं होतं आणि इतकं सारं काटे येत ना त्याला। तर काय ते आपण आता सरपणही वापरत नाही मैत्रिणी पहिल्यासारखं। तर पहिलं कसं होतं, आपल्याला सरपण लागायचं चुलीला वगैरे, तेव्हा मग ह्या काट्याच्या सरपणाचंच आपलं पेंडके तोडायचं आणि ते चुलीला जाळाय व्हायची। पण आता पहिल्यासारख्या चुली राहिल्या नाहीये, आता कधी मधी चुलीवरचं खायला वाटतं, परंतु मग जे जाड लाकडं असतात ना तेच थोडं सरपाने। आता पहिल्यासारखे कोण असं म्हणजे बाबळीची तुडून असे बारके पेंडके तयार करायचे, ते तर काही वापरत नाही। म्हणलं आता उगाच गचपान काटे कुठे रातसरीचं पाणी लवणी भरायला लागत, म्हणून मग चाललंय सगळं साईडने काढायचं काम सगळं। बघा सगळं राहून आता इकडं पुढं केलेलं साफ, इकडं सगळं पुढं लुटून ठेवलंय, आता ते एकदम साईडचं टाकायचं। आपल्याला मैत्रिणी कुऱ्हाडीनं तोडून सरपण हे काढायला ह्या टणटण्या ह्या बाबळीच्या काट्या बिट्या लय टाइम लागला असता, पण बघा जीसीबीने एकदम पटकन झालेले आहे साफ। बघा मैत्रिणी किती सारे काटे आहेत, ह्या मोठे मोठे सुळे काटे आहेत फार। तर असं सगळं साईडने सगळं सरपण काढून घेतले, लिंबाचं बारीक कुरकुरी ते चालले काढायचं। आपला जीसीबी चाललाय मैत्रिणी ते खालचं वावर आणि आता तो पान चढून मी आलेले आहे आता आपल्या वरच्या वावरामध्ये। तर आपल्या बघा ह्या वावरामध्ये आहेत डाळिंब लावलेली आणि मध्ये लावली होती काकडी, आता काकडी उलगून गेलेली आहे। पाणी पिण्यासाठी बाटली नेली होती, लय मोठ्या काकडे झाले, तर मग कवळे असले एखादं आपण नेऊ। डाळिंब आले, जाऊ दे एवढी लेणी बरे ही नाही घेत, मधून जायला तर लई आता हे झाले। थोडंसं पावसाचं पहाडी आली ती बुरंगाट पण झाले, आपली डाळिंब पण आलेली आहे। एकदा तोडून गेल्यात मैत्रीण
आता काही काही थोडी थोडी हाईत राहिलेली. हे बघा. चला आता 1-2 डाळिंब मी आता हातात तोडून नेते. हे बघा आता 2 डाळिंब घेतले. तर चला आता चाललेली घरी मैत्रीण. आज आहे सोमवार आणि सोमवार म्हटलं उपवास वगैरे, कारण श्रावणी सोमवारचा सगळा स्वयंपाक करायला लागतोय. बरंच भाज्या बिज्या उरकलं पाहिजे. तर चला आता मी असंच जाते घरी. आणि सकाळी पण मंदिरात गेले होते मैत्रीण. आपलं कचेश्वराचं मंदिर आहे. तर छानपैकी दर्शन झालं. आता श्रावणी सोमवार सगळे संपलेले आहे. ते शेवटचा सोमवार होता श्रावण महिन्यातील. मग आता बैलपोळा येईल. तर हा बैलपोळा काय आमच्या गावचा नाही, श्रावणी बैलपोळा. माझ्या माहेरचा असतो बैलपोळा श्रावणी, आणि आमच्या इकडं बोटेगावचा भाद्रपद असतो. बांधांना मैत्रिणीनं सगळं साफसफाई करावं लागते. सगळं गवत बिवत उगलेलं आहे. इकडल्या साईडकडून थोडीशी काकडी पण उपाटली, म्हणून आता ह्या बेडवरून मला चालता येणार आहे. आणि वर आहे वरच्या वारात आपलं गायांचं गिन्नी गवत, गायांना खाण्यासाठी. इकडे जरा लाल लाल मोठे मोठे डाळिंब आहे. त्या साईडला मी थोडेसे तोडून घेतले. वावरं म्हटल्यावर मैत्रिणींनो शेतकऱ्याला खूप सारं काम असतंय. सगळ्या बांधांना गवतं बिवतं होते. हे बघा सगळं काँग्रेस सारखं खुरापण्या चालू, गवतं काढायचे, माल तोडायचे, काही ना काही काम आपले चालूच असते. कामाला काय सुट्टी नाहीये. आता मी चाललेली घरी. तर बघा थोडं थोडं पाऊस येते, बुरंगाट, सगळं डोक्या ओल्लं ओल्लं झालं असणार आहे. चष्म्यावर पण सगळं पाणी साचले थोडं थोडं. तर चला आता घरी गेलं का गाया गुरांचं आवरायचं, त्यांना खाणं पिणं, घास कापायचा आणि मग लागायचं आहे स्वयंपाकाला. आत्ता वाजलेले आहेत 4:45. आलेले आहे मैत्रीण घरी. बघा वाट्यामध्येच थोडंसं 2-4 काकड्या आणि डाळिंब आणली. बघा आता इथे टाकल्यात खाली. ह्या अशा काकड्या आता जरा ह्या मोठ्या मोठ्या झाल्या ते. तर चला म्हटलं आता सरशेवटे 2-4 आणा, उपटून टाकाय पण सुरुवात केलेली आहे. डाळिंब आणली 2-3. आणि आपले आता जे काय टोमॅटो उलगलेत ना मैत्रिणी, त्याच्यामध्ये परत काकडी लावलेली आहे. आता ही संपत्ती कोण नाही. तर ह्या बघा ही चालू होणार आहे काकडी आपली. आता वरती जायला लागले ते थोडे 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 वेल. हे बघा यांनी अशी लावलेली काकडी मैत्रिणी. तर ती काकडी संपली आणि आता ही टोमॅटो संपलेत, त्याच्यामधली काकडी आपली चालू होणार आहे. पोचलेली आहे घरी. घेते आता उरकून सगळं आपलं पटापट काम.